लाडक्या ई-के-वाय-सी बद्दल अत्यंत मोठी बातमी समोर आलेली आहे. तुमच्यासाठी खूप मोठी आणि धोक्याची बातमी ते समोर आलेली आहे. जर तुमची ई-के-वाय-सी अजूनही पूर्ण झाली नसेल, तर 31 मार्चपर्यंत तुमचं नाव यादीतून काढलं जाऊ शकतं. होय, दर महिन्याला मिळणारे पैसे इथे थांबवू शकतात आणि पुन्हा योजना मिळवणं खूप कठीण होऊ शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुम्हाला पूर्ण माहिती डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. काय चूक होती ते सुद्धा सांगणार आहे आणि शेवटी एक मोठी कामाची संधी पण मी तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून तुम्ही लाडकी बहिणीच्या 1500 वर अवलंबून इथे राहणार नाही. दर महिन्याला तुम्ही ₹10,000 इथे कमवू शकता. होय, तुम्ही खरं ऐकलेलं आहे. तुम्हाला जो जो व्हिडिओ पाहायचा असेल, तर मी संध्याकाळी तो व्हिडिओ टाकणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बहिणो, रायगड जिल्ह्यातील एक मोठी माहिती आता समोर आलेली आहे. तब्बल 63,780 महिलांनी ई-के-वाय-सी न झाल्यामुळे अपात्र ठरण्याचा धोका आहे. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे यातील फक्त 60% महिलांनीच ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे. म्हणजे अजूनही हजारो बहीण या योजनेच्या बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे, 31 मार्च ही अंतिम शेवटची तारीख आहे. यानंतर कोणालाही इथे संधी मिळणार नाही. आता प्रश्न असा आहे, इतक्या महिलांची ई-के-वाय-सी का होत नाही? याची काही मुख्य कारणं आहेत. अर्ज भरताना चुकीची माहिती, त्यानंतर कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असल्याच्या चुकीचा पर्याय, त्यानंतर अपुरी कागदपत्रे. चौथं म्हणजे तांत्रिक चुका. खूप वेळा असं होतं, आपण घाईत फॉर्म भरतो आणि चुकीचा ऑप्शन सिलेक्ट होतो आणि त्याचा फटका थेट अपात्र ठरण्याच्या रूपात इथे बसू शकतो. बहिणो, अजून एक मोठी समस्या आहे. बँक आणि ई सेवा केंद्र याच्यात समन्वय नाही. ई-के-वाय-सी झाली की नाही याची खात्री लागत नाही. हेल्पलाईन नंबर 181 कायम व्यस्त असतो. आधार लिंक असलं तरी पैसे येत नाहीत आणि यामुळे महिलांमध्ये भीती आणि गोंधळ इथे वाढलेला आहे. पण घाबरायचं कारण नाही. सरकारने एक मोठी संधी दिलेली आहे. 31 मार्चपर्यंत तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण करू शकता आणि चुकीची माहिती सुधारू शकता. म्हणून आता जवळच्या सी-एस-सी सेंटरला जा किंवा ऑनलाईन ई-के-वाय-सी पूर्ण करा. कागदपत्र पूर्ण ठेवा आणि माहिती नीट तपासा आणि त्यानंतरच सबमिट बटन इथे सिलेक्ट करा. आता बहिणो, एक महत्त्वाचा प्रश्न. फक्त योजनेच्या पैशावर अवलंबून राहायचं का? की त्यासोबत अजून इन्कम वाढायचं? कारण आज संध्याकाळी मी तुम्हाला सांगणार आहे, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासोबत घरबसल्या महिन्याला तुम्ही ₹10,000 कसे कमवायचे आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक नाही, सोपी पद्धत आहे आणि मोबाईलवरून तुम्ही इथे घरबसल्या काम करू शकता. ही संधी प्रत्येक महिलेसाठी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा आणि आत्ताच लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, कारण संध्याकाळी व्हिडिओ तुमचं फ्युचर इथे ठरू शकतो. बहिणींनो, वेळ कमी आहे, संधी मोठी आहे. ई-के-वाय-सी पूर्ण करा आणि इन्कम वाढवण्याची संधी इथे सोडू नका. तर चला भेटूया पुढच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. ऑल द बेस्ट.